नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं पूर्ण नाव? नवीन तुलसीरामजी कोरले. कोरले. आपलं गाव कुठलं तर? आपलं नडखेड तालुका आहे हां. आणि चोरखैरी म्हणून गाव आहे. बरं. जिल्हा? नागपूर. नागपूर. आपण हे सागर वायरीचं कुठलं वाण लावलं होतं? हे विजय वाहन आहे सागर सीडचं. हां. आपण किती वर्षाले वाणाची लागवड करत आहात? हे 4 वर्ष झाले आपण रेग्युलर विजय वाहन हे वापरत आहोत, लागवड करत आहोत. बरोबर. म्हणजे गेले 4 वर्ष झाले तुम्ही विजय वाणा लागवड करत आहात. याला तुम्हाला उत्पादन वगैरे कसं राहिलं 4 वर्षामध्ये? उत्पादन हे आपले इथे भरघोस उत्पादन आहे. हां. सेटिंग पाहत आहात तुम्ही. हां. जबरदस्त सेटिंग आहे आणि एकरी हा मिनिमम 14-15 टनचं उत्पादन काढून राहिलो. 14 ते 15 टनापर्यंत. बरं, मागील वर्षी तुम्हाला याला काय भाव मिळाला होता? मागील वर्षी याला 20-22 रुपये भाव मिळाला होता. 20-22 रुपये. आपण हा कुठल्या मंडीला तुम्ही विकता की व्यापाऱ्याला देता? नाही, हे आपण मंडीला टाकतो. नागपूर लोकल मंडीला. लोकल मंडी. बरोबर. एकंदरीत पाहता तुमचं लोकल मंडीचं मार्केट जास्त आहे. डिमांड जास्त आहे. तुम्हाला व्यापाराचे कॉन्टॅक्ट वगैरे होत असतील ना? होते साहेब. हां. पण तुम्ही प्राधान्य नागपूर मंडी. नागपूरला देतो कारण की असं आहे, नागपूरमध्ये रोजची डिमांड अलग अलग, रेट बी अलग अलग लागते ना. बरोबर. तर फळाचा स्वाद वगैरे कसा वाटला? जबरदस्त साहेब. याने याची गोडी, याची डिमांड एकदम असे वाटते का आपला देसी सेगमेंट. बरोबर. तुम्ही किती पॅकेट लावले सागरचे विजयचे तर? मी तर 40 पॅकेट लावले आहे साहेब. बरोबर. ह्या प्लॅटला किती पॅकेट आहेत? हा पॅकेट हे 9-18. 18 पॅकेट. याची लागवडची पद्धत कशी आहे तर? डायरेक्ट बी लावला आहे. डायरेक्ट बी लावलं. बी लावलं. बरोबर. यातील प्रत्येक फळ हे 1 किलोच्या लगभग दिसते सध्या तरी.